म्हणजे कमळाविरुद्ध थेट तुतारीची लढाई आहे. काय वाटतं, काय मनामध्ये? तुतारी येणार तुतारी. का बरं? आता बबन दादा तर घड्याळाकडे आहेत ना. काय कोण असते समजा चोराचा बाजार आहे तुतारी येणार. तुतारी म्हणजे कसं आहे, भाजपला आम्ही भाजपची शिवसेनेची कार्यकर्ते, पण या भाजपवाल्यांनी सगळी का नाही चोरच घेतली त्याच्यात, भ्रष्टाचारी सगळं नेते ओढून घेतलं. आजचे दिन आएंगे म्हणलेत, काय आलेच नाहीत की आजचे दिन. शेतकऱ्यांसाठी काय केलं तुतारी? म्हणजे शरद पवार साहेबांनी काय केलंय? शरद पवार लय भारी राव माणूस आहे. बर, कसं काय एकच भारी? नंबर कसं काय भारी? एकच नंबर. कस काय म्हणजे हा? आमच्या आम्हाला माहित आहे ना शेतकऱ्याला कस काय भारी. बर. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आता तुम्ही म्हणाल की मी हे दोन बूम घेऊन काय करतोय, तर आम्ही छोट्या मीडियावाले असतो मित्रांनो, आणि आमच्याकडे सिस्टम कमी आहे, म्हणून आम्ही एक तर्क काढला. टाइम्स 9 मराठी न्यूज आणि जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही दोघं मिळून कव्हरेज करतोय. आणि ते कव्हरेज करण्यासाठी सध्या मी आलेलो आहे माढा लोकसभा मतदारसंघातील माढा या शहरामध्ये. माढा शहर म्हणलं तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे यांचा बालेकिल्ला. बबनदादा शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नेमकी लोकसभाबाबत काय चर्चा चालू आहे, कोणाचं पारडं जड आहे, लोकांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सध्या आम्ही माढा शहरामध्ये आलेलो आहे. आणि माढा शहरामध्ये आपण पाहतोय ही मेन बाजारपेठ आहे, सकाळचा वेळ आहे, लोकांची कामाला चालू झालेली, लोकांची कामं सुरू झालेली आहेत. बाबा, लोकसभा आता चालू झाली बघताय तुम्ही. एका बाजूला मोहिते पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला नाईक निंबाळकर आहेत. म्हणजे कमळाविरुद्ध थेट तुतारीची लढाई आहे. काय वाटतं, काय मनामध्ये? तुतारी येणार तुतारी. का बरं? आता बबन दादा तर घड्याळाकडे आहेत ना. काय कोण असते समजा चोराचा बाजार आहे तुतारी येणार. बर, काय संघर्ष कसा होईल? म्हणजे अटीतटीचा होईल का एकतर्फी? काय नाही एकदर्फी तुतारीचा. एकतर्फी तुतारी. का बरं तुतारी? का आता लोकांचा कल काय आहे तुतारीकडे? मोहिते पाटील चांगले आहेत म्हणून तुतारीचं. बर, मोहिते पाटील चांगले आहेत म्हणून तुतारी. बाबा एक मिनिट थांबा की, या पुढे या. काय, कुठलं गाव तुमचं? माड्यातलंच आहे. काय आता बघता की रणधुमाळी चालू आहे लोकसभेची. एका बाजूला तुतारे, एका बाजूला कमळ आहे. ऐकून घ्या, इथं अजित पवार साहेब आले होते. बर त्यावेळी तरी सांगितलं ना बारामती ना अकलून ओनली वन माडा. बर, हा, मग आता तेव्हापासून ओनली वन माडा काय आहे इथं? काय काय केलं का नाही? काय काय दिसतंय? बर, काहीच केलं नाही. काय नाही. अहो, भाजप सरकारवर काय खुश आहेत का लोक? नाही खुशी लोकांचं काय मत नाही, मी माझं मत सांगतो. काय लोकांचं कल कोणाकडे? काय हे आता तुतारी का? सध्याच्या मोहितेकडे केलं. मोहितेकडे केलं. हा. बरं, चला मोहिते पाटलांकडे केलाय. तुला जाऊ. इथं काही लोक आहेत, सलूनचं दुकान आहे. थेट प्रश्न विचारायचा मित्रांनो, तुतारी का कमळ? आणि लोकांच्या मनात तुतारी असेल तर का तुतारी, आणि कमळ असेल तर का कमळ आहे, असंच आपण त्यांना विचारू. नाही नाही नाही, तसं काय नाही. बाबा काय वाचताय? तुतारी वाचताय. लोकांना विचारायच्या आधी उत्तर तयार आहे. का बरं तुतारीच का वाचताय, कमळ का वाचा नाही? कमळला दिले की आता गेल्या पंचवर्षिकला दिले. बर, बसू का 2 मिनिटं? बसा की. काय आता बघताय तुम्ही मोहिते पाटलांच्या विरोधात डायरेक्ट नाईक निंबाळकर आहेत. हा बरोबर आहे. मोहिते पाटलांकडे कल का जास्त आहे? आपल्या जवळचे येते. बर, हा, आणि होतकरू आहे जरा काहीतरी योजना आणतील करण्यासाठी. मग गेल्या वेळेच्या खासदारांनी काय केलं नाही? काय माण्यासाठी काय सुद्धा केलेलं नाही. काय नाही केलं? काय सुद्धा नाही. कामगारासाठी काय नाही. काय दोनदा तिथं आमची शेतगिरणी बंद पडली होती, आम्ही ते गेलतो, त्यांनी काय सुद्धा केलं नाही. बर, मग आम्ही म्हणलं पेन्शन चालू. पण आता सांगा की आता 5 लोकसभेचे 5 आमदार आहेत ती, आणि 5 आमदारांच्या विरुद्ध मोहिते पाटलांची लढाई आहे. बरोबर, ठीक कसं होणार? हा, पण जनतेच्या लक्षातही नाही हे काय करायचं. जनता एका बाजूला, नेता एका बाजूला आहे का असंच? आहे की आहे. हा, जनता एका बाजूला, नेता एका बाजूला, असं सांगायचं. तुमचं काय मत आहे? आम्ही एका बाजूला तुतारी आहे, एका बाजूला कमळ आहे. आम्ही तुतारीलाच करणार. गेल्या वेळेस दिलेलं आहे निवडून त्यांना, बर, भाजपला दिलेलं मग ह्या वेळेस? आहे. यावेळेस आता बदल काढावा. काय कामच केलं नाही त्यांनी, इकडे आलेच नाहीत माड्याला कधी. बर बर बर, तुतारीचं आहे मत. तुमच्याकडे गिरायक येत असतील रोज? काय चर्चा चालू असते गिरायकांची? तुतारी. पण आता कसं निवडून येणार? 5 प्रस्थापित आमदार आहे ती महायुतीचे, तुतारी कशी निवडून? आमदार एका बाजूला आहे, जनता एका बाजूला. बघा, हे लक्षात घ्या, जशी बारामतीला परिस्थिती आहे ना, तशीच काहीशी परिस्थिती माड्यामध्ये बघायला मिळते. आमदार म्हणजे नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला आहे. काय बरोबर आहे का बाबा? काय नेत्यानं काय आम्हाला खरेदी घेतलंय केले बिल काय? पण नेते म्हणतील की आता तुम्ही मतदान करा कमळाला. कमळ आलंच नाही की निवडून गेल्यापासून.
आलं त्यानं माड बघितलं का? कधी झालं नाही? आता गेल्या 5 वर्षाला उभा राहिला ती आणि त्याच्यावर आला इथं ती आले नाही ते कुठं आलाय बर आताच आलाय ती. बर बर आता काय समस्या काय आहेत लोकांच्या काय? अरे आम्ही आमच्या मनाची मत आहे त्याला आम्ही देणार. हा बर बर काय नाही तर नोटल दाबा आम्ही. बर काय तुमचं काय मत आहे? तुम्ही रोज इथं असताय, सलून मध्ये चर्चा होत असते, कोणाच्या बाजूने जास्त कल वाटतो? तुतारीच्या बाजूने कल जास्त बर. आहे. का तुतारीच्या बाजूने असेल? लोकांचा म्हणजे जे तुतारीचे जे उमेदवार आहेत त्यांचे सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेले आहे, त्याच्यामुळे त्यांनाच लोक मतदान करणार. आणि हे कमळवाले निंबाळकर इकडे कधी येत पण नाहीत. माडा एवढा फेमस आहे म्हणजे लोकसभा मतदारसंघ माड्याचंच नाव आहे. गाजतोय तरी पण इथं लोक लक्ष देत नाहीत. जनतेकडे काय कोणाचं लक्ष नाही काय नाही. जनतेकडे लक्ष नाही. खरं तर बघा, हे प्रतिक्रिया आम्ही थेट अनकट दाखवणार आहे. कुठल्याही प्रकारचं एडिटिंग करायचं नाही मित्रांनो. जे लोकांच्या मनात आहे ते खरं तर ह्या दोन्हीच्या माध्यमातून समोर आणायचे. कुठला टॉपिक कुरडोडेल न्यायचा प्रयत्नच बबनदादाचा. पुन्हा इथं मालधक्का होणार होता मातपूर किंवा वाकावला, तो ढवळसला नेलाय त्यांनी मालधक्का. खासदारांचा तो प्रश्न असतो रेल्वेचे काय काम करायचं, त्यांनी तो मालधक्का ढवळसला नेलेला आहे. कारण की माडा तालुक्याचं ठिकाण नसताना इथल्या माणसाला उद्योग काम भेटलं असतं, पण त्यांनी तो मालधक्का ढवळसला नेला. 400-500 जणांना इथं रोजगार भेटला असता. दररोज वाहनं चालली असते, काही चाललं असतं. रेल्वेचा प्रश्न होता, इथले मेल बंद केली, पॅसेंजर बंद केल्या, सगळ्या गाड्या बंद केल्या. 50 वेळा सगळ्या माणसांनी खासदारांना तो प्रश्न मांडला, तरी खासदारांनी तो काय प्रश्न सोडवलेला नाही. खासदारांनी कुठलाच प्रश्न सोडवलाय असं त्यांचं म्हणणं आहे. बर बर बोला 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 बाबांनी काय असं पाहिजे बघा. आम्ही लोकांच्या मागे लागतो की प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया द्या, पण हे बाबा आहेत बघा. तुमचं कुठलं गाव आहे? आम्ही माड आहे. माडाचे. मला बोलायचं काय बोलायचं नेमकं म्हणताय? तुम्ही जे काय म्हणता की 5 आमदार त्यांचे सत्तेतले आहेत, हो. पण त्यांना काय म्हणतंय मतदार की तुमच्या पुरतं बोला, तुमची विधानसभा आले की आम्ही तुमचंच आहे, पण आज तुमचं आम्ही नाही. बर आज तुमचं आम्ही नाही. सगळ्या कट्टे अशाच चर्चा आहेत. अशा चर्चा आहे. अशाच चर्चा आहे ती. चला माडा आता लोकसभा आली गे एका बाजूला कमळ आहे भाजपाचं, एका बाजूला तुतारी आहे. तुतारे का बरं तुतारी? तुतारी का? तुतारी मनात तुतारी कशामुळे? चालायचं आता काय कोणी काय केलंय का नाही ते बघायचं आधी, मग ते करायचं सगळं. बरोबर. म्हणजे विकास कामं केलेत का नाही हे बघून आपल्याला ते पुढचं ठरवायचं असं. बरं चला असू द्या. काय कुठलं गाव आहे तुमचं? माडाच आहे. काय बघताय आता लोकसभा आली, एका बाजूला तुतारी आहे, एका बाजूला कमळ आहे. लोकांचा कल कोणाकडे आहे? लोकांचा कल आहे तुतारीकडे आहे. तुतारीकडे. पण तुमचे आमदार नाहीत ना आता तुतारीकडे. मग कसं काय आमदार नाहीत की तुतारीकडे? नाहीत म्हणा, पण काय भाजपनं म्हणजे त्या काम केलेलं नाही माड्याच करता. काम केलं नसल्यामुळं त्यामुळं बोला बोला बिंदास मध्ये असं पाहिजे बघा. बाबा तुम्ही पळत होता हे कसं बोलतात बघा. काय आता तुतारी का घड्याळ काय लोक? तुतारी का बरं तुतारी? कारण आम्ही भाजपला वोटिंग करतच नाही मुळात. आणि माढा तालुक्यात सगळीकडे भाजप विरोधी वातावरण आहे. आमदार जरी असले तरी सुद्धा माढ्यातून सुद्धा 90% वोटिंग तुतारीला होईल. तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरं चिन्ह आहे तुतारी. हो गपलत आहे. त्यात 2 चिन्ह आहेत. तर आपण तुतारी वाजवणारा माणूस मोहिते पाटलांना आपण वोटिंग करणार. वोटिंग करायचं. आपण बघतोय आता निवडून कोण येईल असं वाटतंय? तुतारीच येणार. मोहिते पण ऐका ना, 5 प्रस्थापित आमदार आहे ती. सांगोला झालं, मानखटाव झालं, माळशिरस झालं, तुमच्या इथं झालं. आणि मला वाटतं रणजितसिंह मोहिते पाटील फलटणचे आहेत, तो प्रॉपर उमेदवार तिथले आहेत. ह्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर करेक्शन करतो. काय ह्यात कसं आहे? नाही जरी आमदार असले तरी जनता नाही ना. जनता नाही. जनता असली पाहिजे ना. जनता एका बाजूला आणि आमदार एका प्रस्थापित एका बाजूला आहेत. हो 100% सेम बारामती सारखं या ठिकाणी आहे. काय एकच सांगा, कमळ का तुतारी? तुतारी. तुतारी. चला असू द्या. त्या बाजूला काय कुठलं गाव? माडा. काय माडाकरांच्या मनामध्ये आहे चालू? तुतारी. कसं काय तुतारी? तुतारी जायचं इकडं. अहो पण आता आमदार नाहीत तुमचे आमदार आमदार नसू दे. आमदार पैसे काय जनता आहे की? जनता. जनता एका बाजूला आहे, जनता एका बाजूला. आमदार एका बाजूला आहे. कोणाचं पार्ट जड आहे? तुतारीचं. तुतारीचं पार्ट जड आहे. चला असू द्या. पवार साहेब. चला पवार साहेबांचं नाव घेत. काय कुठलं गाव आहे? माडा. चांगला आहे. शिवाजी महाराज गुंडलेले आहे. ते दाखवा एकदा. खूप छान पद्धतीने कोरलेलं आहे. मस्त आहे. टॅटू मस्त आहे. एका बाजूला तुतारी, एका बाजूला कमळ आहे. थेट लढत आहे. लोकांच्या मनात काय चालू आहे सध्या? तुतारी. बर
मी नेहमी प्रश्न वारंवार हेच करतो की तुतारी जरी असले तरी तुमच्या आमदार जे आहेत ना ते कमळाबरोबर आहेत, महायुती बरोबर आहेत. कसं करायचं आता? हे कसे का असणार पण आपण तुतारीच करायचं, कारण विकासच नाही माड्याचा काय. बर आमदार खासदार येऊन गेले काही? खासदार ज्यावेळेस निवडणुकीला आलते पहिल्या 4 वर्षाखाली, त्याच्यावर अजून आले नाही. आलं. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? तुतारी ते म्हणतात म्हणून तर नाही. तुतारी गाव सगळं जावं तुम्ही तुतारीच करणार. काय बर चला असं स्वस्त असेल सगळं आता किराणा. लय हा? मोदी सरकार असल्यामुळे मोदी सरकार असल्यामुळे स्वस्त आहे. बर केवढ्याला घेतला तेला डबा? आता काय 1600 रुपये बर आधी कितीला होता? हजाराला. 600 रुपये वाढले की. आता काय करायचं? आता लोकसभा आली, काय बघताय तुम्ही? एका बाजूला तुतारी, एका बाजूला भरपूर कमळ. पाणी आमच्या गावात मुबलक येते. हा. आमदारने खासदारने कोणी आणलं? कोणीच नाही माड्याला वालीच नाही. बर मग काय करायचं? फक्त माडा नाव लोकसभेसाठी चर्चेत हा. आहे, बाकी काय सुद्धा नाही. गावात पाणी 8 दिवसाला नळाला पाणी येत, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. बर बेकारासनी काम काय नाही. लोकांच्या मनात काय चालू आहे? कमळ का तुतारी? आता काय लोकांनी ठरवलेलं जाईल काय ठरवलं? तुतारी. तुतारी. चला तुतारीकडे कल जायचं. कुठलं गाव आहे तुमचं? कुठलं गाव आहे? उपळा आहे. किती किलोमीटर आहे इथून? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. किती लोकसंख्या आहे गावाची? गावाची लोकसंख्या 3.5. 3,500 आहे. मोठं गाव आहे. काय आता काय उपळेकरांच्या मनात काय चालू आहे? तुतारी. सध्या तुतारी चालू आहे. कसं काय तुतारी? का म्हणून तुतारी? तुम्ही सांगा आधी, मग त्यांच्याकडे जातो. तुतारी म्हणजे कसं आहे, भाजपला आम्ही भाजपची शिवसेनेची कार्यकर्ते, पण या भाजपवाल्यांनी सगळी गाणं आहे चोरच घेतली त्यात, भ्रष्टाचारी सगळं नेते ओढून घेतलं, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. पवार साहेबांचा आहे का मतदार इथं? साहेबांना मानणारा वगैरे? साहेबाला मानणारा वर्ग आहे मोठा, पण आम्ही शिवसेनेची माणसं. बर कुठल्या शिवसेने? आपलं शिंदे गटाचे. शिंदे गट. पण तरी आम्ही तुतारीच करणार. बघा शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांना मतदान करायचंय तुतारीला. चला तुमचं काय मत आहे? तुतारीच. बरं तुम्ही कुणाचे कार्यकर्ते? आम्ही पण शिवसेनेचं, शिंदे सेना. बर का बरं तुतारी का? काय यांनी कामच केलं नाही काय, आणि खासदार जे 5 वर्ष आलेच नाहीत परत, खासदार आले. निवडून जे गेले बरं. ते नंतर इकडे गावाकडे आलेच नाहीत. काय मूलभूत प्रश्न काय आहे बरं माड्यामध्ये? अहो आतापर्यंत माड्याचं राजकारण झालं आमच्या उपळायचं तर 35 वर्ष फक्त पाण्याचं राजकारण, दुसरं काहीच विकास नाही. पाणी आणले आमदारनं, एवढाच विषय, बाकीचा काही विकास नाही. बरं मी ह्या वेळेस काय होईल? ह्यावेळेस 100% तुतारे मोहिते पाटील जण. आपण 5 आमदार तुमच्या विरुद्ध आहे. असू द्या, जनता एका बाजूला आहे ना, आमदाराला काय करायचं? मित्रांनो प्रतिक्रिया देताना हेच लोक म्हणतात की जनता एका बाजूला, नेते मंडळी एका बाजूला आहे. खरं आहे? खरं खरं 100%. तुतारीकडे कल जास्त आहे. काय खरेदी गेले? दवाखान्यात आलतो. दवाखान्यात आलता. बर कुठलं गाव आहे? तुर्कपिंपरी. किती किलोमीटर आहे तुम्ही? 15 किलोमीटर. काय मनात चालू आहे? एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी आहे. तुतारी. का बरं? का बरं म्हणजे शेतकरी माणसं आहे आम्ही. बर कशाला भाव आहे? कांद्याला भाव आहे, कशाला भाव आहे? मग शेतकऱ्यांसाठी काय केलं? तुतारी म्हणजे शरद पवार साहेबांनी काय केलंय? शरद पवार लय भारी राव माणूस आहे. बर कसं काय एकच भारी? नंबर. कसं काय भारी? एकच नंबर. कसं काय म्हणजे हा? आम्हाला माहित आहे ना शेतकऱ्याला कसं काय भारी आहे. बर हा. बर 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 पवार साहेब तुतारी आहे म्हणून पवार साहेबांकडे जायचं असं आहे. हा. चला बा तुमचं कुठलं काय? कर्मचारी आहे मुलाखत. बर बर चला तुमच्याकडे ऐका ना, तुमच्याकडे गिरायक येतात. आता खरं तर व्यावसायिकांना प्रश्न विचारायचा नाही, पण गिरायकांमध्ये चर्चा काय चालू असते? कल कुणाकडे? कल समजा तुतारीच आहे. तुतारीच राहील. मी तुमचं मत विचारत नाही, मी गिरायकांचं मत विचार. गिरायकाला सांगतो आम्ही. चला तुतारीकडे. हिरदोरे किती किलोमीटर आहे? इथनं 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर आहे. काय आता लोकसभा आली, काय चालू आहे? लोकांच्या मनात काय? एका बाजूला कमळ आहे भाजपाचं, एका बाजूला तुतारी आहे पवार साहेबांची. कसं आहे लोकांच्या मनात काय? रणजित नाईक निंबाळकर येतील. बर 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 काय काय रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं कशामुळे? विकास कामं केले ती. दुष्काळ निधी आलाय. काय काय विकास कामं केली रणजित सिंह नाईक निंबाळकर? पाणी सोडलं आमच्या सेना नदीला. बर बरीच कामं केले ते. रस्त्याचं काम केलंय. रस्त्याची कामं, पाण्याची कामं त्यांच्याकडून झालेत असं तुमचं म्हणणं आहे? हा. बरं ह्या वेळेस काय होईल? आता ह्या तालुक्यात काय चित्र आहे? नाईक निंबाळकर येणार. तालुक्यात नाईक निंबाळकरांचं वार आहे आणि ते निवडून येतील असं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? शरद पवार गट. शरद पवार गट. का बरं? फोडाफोडीच्या राजकारणामुळे प्रचंड जनतेच्या मनात रोष निर्माण झालेला आहे. केवळ भाजपवर रोष नाही, पण हे भाजपच्या काही नेत्यांमुळे जी काय रोष निर्माण झाला आहे जनतेत, त्याला मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागेल.
बर. भाजपला. आता तालुक्यातली काय परिस्थिती आहे? तालुक्यात शरद पवार गट. पण ऐका ना, मी वारंवार का म्हणतो की मी तुमचे जे स्थानिक आमदार आहेत बबनदादा, हे महायुतीत आहेत. असू दे की. मग कसं महायुतीचा काही संबंध नाही ना. वैयक्तिक आता कुठं सभा असेल तर लोक सरळ बोलली जाते ती की तुमच्या वेळेस आम्ही विचार करू, पण आता जी लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय मत द्यायचा, त्याच्यावर तुम्ही दडपण आणू नका. आमच्या मनानं काय आम्ही करू शकतोय तेवढं आम्हाला करू द्या. बघा, हे प्रांजळ मत या ठिकाणी यांनी मांडले. बाबा गाव कुठलं? अहो या इथे या, इकडून सूर्य इकडून घ्या भाऊ, इथे या तुम्ही या. काय किती लोकसंख्या उपळा म्हणजे 3,500 लोकसंख्या होला आता एक तेच ना गाव? हा 3,500. काय चालू आहे मनात लोकांची? मनात एका बाजूला तुतारी. हा, एवढं पक्क विचारायच्या आधीच तुम्ही सांगितलं? पक्क नाही, त्याचं कारण सांगतो की सांगा की. माढा लोकसभा मतदारसंघ हा नवीन झाला नवीन 2009 पासून. 9 पासून ह्या माढा मतदारसंघाची परंपरा अशी आहे की 3 वेळा 3 खासदार दिले. 3 वेळा. पहिल्यांदा कोण आले? शरद पवार. दुसऱ्यांदा आले विजयसिंह मोहिते पाटील. तिसऱ्यांदा आले निंबाळकर. चौथ्यांदा म्हणजे दुसरा खासदार होऊ शकत नाही, म्हणजे डबल वेळा होऊ शकत नाही. ही माड्याची परंपरा आहे. आणि हे माढा मतदारसंघ असा आहे की माड्यामध्ये 68 एकर जमीन, आपला 96 एकर जमीन आणि 68 कोटी बोजा असताना खासदार आणि आमदार माड्यातले ह्यांनी मागासवर्गीय प्लॅन ह्या खासदारांनी आमदाराच्या घशात घातला. हा, त्याची ईडी चौकशी चालू असताना ह्या खासदाराने एवढं माड्यासाठी पाप केलं. 3,500 कामगाराच्या चुलीत पाणी ओतलं. हिथं सभेत म्हणला होता खासदार की पहिल्यांदा मी लोकसभेत जाईन त्यावेळेस माड्याचा प्रश्न पहिला प्रश्न मांडेल. तर ती पहिला प्रश्न त्याने मांडला नाही. मी ईडीचा तक्रारदार आहे, मी ईडी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर ह्या खासदाराने ईडी मिटवण्यासाठी दलाली केली. त्यांनी ह्या दलाली केल्यामुळं इतकी माड्यामध्ये प्रचंड त्याच्यावर नाराजी आहे. बोजा असताना बबनराव शिंदे हेही आणि त्यांचा मुलगा 420 खाली माड्याच्या न्यायालयामध्ये त्याला अटक करून जामिनावर सुटलेला आहे. जामिनावर. हे खरं खात्रीशीर. त्याने जर खोटं निघालं बबनराव शिंदेने जामीन नाही म्हणला तर मी त्याच्या स्टेजवर जाऊन प्रचार करतो. हा, आणि खोटं निघाला त्यांनी केस करावी, मी त्याचा पुरावा दाखव. आता एकंदरीत तालुक्याची काय परिस्थिती काय आहे? ह्या तालुक्यामध्ये एका बाजूला तुतारे काय सुद्धा कमळ नाही, काय नाही. ही पाणीदार खासदार म्हणते का नाही, बबनराव शिंदे यांच्या लिमगावमध्ये पाणी सोडतो आणि केवडच्या बंधाऱ्यामधलं, उंदरगावच्या बंधाऱ्यामधलं बबनराव शिंदे यांचा मुलगा पाणी उचलतो. पाणीदार म्हणजे दोघाचं पाणी, दुसऱ्या जनतेचं नाही. ते दोघंच पाणी हाणतात आणि पैसा बी दोघंच हाणतात. आता तुमच्या माढा मतदारसंघात बघतो ना आपण, एका बाजूला सगळे आमदार त्यांचेच आहे. ती आमदारी कसं आहे, भीतीपुटी गेलेला आहे. मीच तक्रारदार आहे त्याचा. आणि दुसरी गोष्ट, दोघा भावांनी प्रचार केला गेल्या लोकसभेला. 8,000चा फक्त लीड मिळाला, 6,000चा लीड मिळाला. 6,000. आता तर 3 आहेत स्वतः. मग कसा 2 लाखाचा लीड मिळेल? ही कसं आहे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसला ह्यांनी शब्द काय दिलाय की माड्यातलं सीट निवडून आणतो, आमची ईडी थांबली पाहिजे. मग मला खात्रीशीर माहिती आहे, अमित शहाने परवा दिवशी बबनराव शिंदे यांना फोन केला, सीट जर पडलं तर दुसऱ्या दिवशी अटक केली जाईल तुला. बघा, गंभीर आरोप आहे बरं का हे. आणि एक ग्रामीण भागातील लोक कुठपर्यंत पोहोचलेत हे खरं तर ह्यातून कळतं. आपल्याला वाटतं की ग्रामीण भागातील लोक काय अडाणी आहेत, काय नाही. बघा ह्यांच्या पुढे बोला की अमित शहाने खात्रीशीर बातमी दिलेली आहे, माड्याचं सीट निंबाळकरला तिकीट देत नव्हती. ह्या दोघा भाऊभावांनी सांगितलं की आम्ही सीट 100% आणतो. ही ज्यावेळेस वातावरण कळल्यानंतर अमित शहाने फोन केला, खात्रीशीर सांगतो भाजपच्या कार्यालय, मी सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता आहे. हा, देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये नव्हता, चंद्रकांत पाटील भाजपमध्ये नव्हता, मी 88चा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता. काय नाव तुमचं? नागनाथ उद्धव कदम. लालकृष्ण अडवाणी. कुरवाडीत पहिली सभा 89ला मी गोपाळराव पाटलाची असताना त्यांनी केली. आणि त्या तुम्हाला सांगतो त्याची सभा सुद्धा यानं उधळून लावली बबनराव शिंदेने. आता कसं काय बबनराव शिंदे तिकडे गेला? ह्यांना काय पाहिजे, ह्यांना खासदार की काय नाही, फक्त अटकीपासून यांना बचाव. विकासासाठी सगळे एकत्र आलोय असं सांगतात ना. विकास काय सुद्धा नाही, विकास नाही, काय नाही. ही फक्त बरं, मी ह्यांचं घेतो. काय 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 म्हणता इथं काय म्हणता? आज माड्यात सुतमिलमध्ये 5-6 हजार लोक जगत होती. ती सुतमिल चालू करतो म्हणून घेतली. गेल्या पंचवर्षीला भोंगा वाजवला. 15 दिवस भोंगा वाजला. मी ऑटोमॅटिक मिशनी आणतो. पहिल्या मिशनी सगळ्या भंगारावर घातल्या आणि आता तिथं ते भोंगा बंद केला आणि घंटा आणला. शाळा चालू केली स्वतःच्या उत्पन्नासाठी. प्रत्येक माणसांकडून 15,000-20,000 फी घ्यायची, त्याची लेकरं शाळा शिकवायची.
ही उद्योग त्यांचा स्वतःच चालू केला आहे. गोरगरिबासाठी काय उद्योग नाही इथं. मग जगाच्या जनतेने काय जगायचा? हा जे माडा तालुका आहे, लोकसभा माडा, विधानसभा माडा आहे. मग कुठलाही आता उद्योग दिसतो तुम्हाला इथं? बरोबर. काय इथं लोकांनी कुठे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे म्हणते. पाणी तर नाहीच, पाणी नाही, उद्योग नाही. या माडीची नाही. या माड्यासाठी जी उद्योग येतोय ती वर टेंभुर्णी कुरवाडीला जातोय. इथलं कोर्ट इथं नवीन कोर्ट बांधला असताना 2 बेंचेस कुरवाडीला घेऊन चाललाय. प्रांत ऑफिस कुरवाडी, बीडीओ ऑफिस कुरवाडी, असं कुठल्या महाराष्ट्र तालुक्यातलं उचलाचं खेड्यात नेऊन टाकाय सांगा तुम्ही. या माडा शहरासाठी काय एकंदरीत काय आता तुमची खतखत समजली. एकंदरीत काय चालेल? आम्हाला चालेल का तुतारी चालेल? तुतारी चालणार इथं. फुल तुतारी चालणार. सगळ्या तालुक्यात तुतारी चालणार. जी माड्यातले जे उद्योग गेलेत, जेवढे हाफीचे कुरवाडी गेलेत, ते आमच्या मला तालुक्यात हाफीच पाहिजे. बीडीओ पंचायत समिती इथं पाहिजे, प्रांत ऑफिस इथं पाहिजे. मेन पोलीस स्टेशन कुरवाडीला गेले, तालुका आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कुरवाडीत आहे. तालुक्यात काय आहे सांगा तुम्ही? तालुक्यात सगळे ऑफिस जे आहेत शासकीय ऑफिस कुरवाडीत गेले असं म्हणणं. कुरवाडीत गेले, ती सगळे आमच्या मला ऐकायला पाहिजे. मतमोजणी इथं इलेक्शन येते घेतात, मतमोजणी कुरवाडीला येतात. कुरवाडी करमाळा मतदारसंघात आहे विधानसभेला. इथली मतमोजणी कुरवाडीत करतात. का करतात? मग करमाळ्याची बी कुरवाडीत आणून ठेवा. बघ दोन एक करता का? करमाळ्यातले माझं तांतून हानतेली आणला. बरोबर. मग तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी विधानसभा लोकसभा कशाला म्हणताय? इथं सगळं कामकाज पाहिजे आम्हाला. इथं सगळं कामकाज पाहिजे. खतखत बघा, सामान्य माणसाची खतखत आहे. चल, तुमचं कुठलं गाव? माड्यातला इथलंच आहे. बरं, प्रॉपर इथलंच आहे. इथलंच आहे. काय म्हणता आता? काय परिस्थिती आहे चालू? कमळ का तुतारी? तुतारी चालू आहे. बर, तुतारी चालते फुल. काय कारण आहे? काय कारण आहे? काय केलं पहिल्या खासदारांनी? काय केलंय? आता सांगतात ना, रस्ते केले, पाणी आणलं. काय तुम्ही आता रस्त्यावर फिरता दिसला तुम्हाला कुठे रस्ता चांगला सुंदर तुम्हाला दिसला? कुठे जावा बरे गेल्या खेड्या पाड्याला थोडा कुठेच काही नाही. सगळं खडखडीत आहे. खडखडीत त्यांना येऊन फिरू द्या. शिखर शिंगणापूर तुळजापूर रोड मंजूर आहे अजून नाही. शिखर शिंगणापूर ते तुळजापूर हायवे रोड 4 पदरी मंजूर आहे. 10 वर्षापासून ती मापच घेऊन जातात. अजून याला 10 रुपये आलेले नाही. बर बर बर. कुठला हायवे माड्यात सांगा तुम्ही? बरोबर. एकंदरीत काय होईल अंदाज? काय तुतारी काय सांगता? काय सांगता म्हणजे? 5 आता माहितीचे 5 काय 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 फायदा नाही त्यांचा. आमदार तिकड आहे ती, असू दे. काय तुमचे आमदार करतात? तिकड आहे ती. मग काय करतात असलं तर त्यांना आम्ही दादा येणार, स्टार प्रचारक नाही काय नाही काय नाही. तुतारी फुल चालणार. तुम्ही काय बी म्हणलं तरी बर. फुल जनता एका बाजूला आणि नेते मंडळी एका बाजूला. पहिल्या गाडीनं पहिल्या गाडीनं पहिल्या गाडीने जनता एका बाजूला, नेते एका बाजूला. बाबा तुम्ही नसता ऐकताय राव, तुम्ही बोला काहीतरी. तुतारी शिवाय काय करणार आहे? आम्ही तुतारीच करणार. तुतारी? हा, तुतारी. आमदार नाहीत की तुमच्या बरोबर? कमळाकडे आहे ती. कमलाकडे असली तर आम्ही तुतारी करणार. आम्ही साहेबाकडे जाणार शरद पवार साहेबांकडे का बरं? किंवा माणूस चांगला शेतकरी हिताचा माणूस. सारखा माणूस नेता नाही. जनतेत नेता पवार साहेबासारखा नाही. शेतकऱ्याच्या हिताचा आहे. बर. आता पवार साहेब पाटील जरा मोहिते पाटीलच विजय होणार. साहेबच होणार. जे सूत मिल मध्ये बर. हा, चालू करतो म्हणून घेतलेली आहे आणि त्यात प्लॉटिंग विक्री चालू आहे. जागे सरकारी जागे प्लॉटिंग विक्री चालू आहे. त्यावर सरकारी भाव जास्त असताना बर बर. मग ह्याचा सुद्धा काहीतरी झाले पाहिजे. बघा, खूप गंभीर आरोप आहे. खरं तर प्रस्थापित आमदार आहेत, परंतु गोरगरीब जनता असेल किंवा सामान्य जनता असेल, खरोखर जे आरोप करते ते गंभीर स्वरूपाचे आहेत. त्या बाजूला काही लोक माडा प्रॉपर थेटच प्रश्न आहे, कमळ का तुतारी? काय चाललं लोकांच्या मनात? काय चालू आहे मनात लोकांच्या? काय चाललंय हे आम्हाला माहित नाही, पण मला असं वाटतंय की भाजपचं सरकार म्हणजे गोरगरिबाचं सरकार आहे. बरोबर. आतापर्यंत 40-45 वर्षाच्या कालावधीमध्ये गोरगरिबांना घरकुलं, संडास, परत तुम्हाला सांगतो उज्ज्वला गॅस योजना, अशा विविध योजना राबवून या सरकारनं गोरगरिबाचा न्याय मिळवून दिला. कालांतराने थोडंफार विकास करायचा म्हणलं तर महागाई होतच असते आणि विकास म्हणजे थोडंफार जनतेवर बोज पडत असतो. त्याच्यामुळं मला वाटतंय भाजपचं सरकार एकदम ओके आहे. गरीब काय बघताय तुम्ही? कमळ का तुतारी? लोकांमध्ये काय चर्चा चालू आहे? तुम्ही सारखं आता फिरताय. तुतारी चालू आहे. थांबा जरा बाबा, 2 मिनिटं थांबा. तुतारी चालू आहे. तुतारी चालेल का बरं? तुतारी चालेल कारण का गेल्या 5 वर्षात काय खासदार कधी माड्याला आलेच नाहीत आणि काय विकासाचं काय बघितलं नाही. काय नाही. रोष आहे लोकांचा? लोकांचा रोष आहे खासदारांवर? हो नक्की. हो नक्की आहे. पण आता माहिती सगळी एका बाजूला आहेत ना, सगळे आमदार. हो, जरी असले तरी तुतारीच येणार निवडून. तुतारीच येणार निवडून. हो. काय घेतलंय? हा, रेशन आणायला गेलो. रेशन? मोदी रेशन देते तेवढं? हो. मग आता का मोदींना मतदान करायचं? कोणाला करायचं? तुतारीला करायचं, कमळला करायचं? उतारीला. हा, तुतारीला. बर. हा. का बरं तुतारीला? लोकांचा ओढ का आहे तुतारीकडे? लोक का तुतारी म्हणतायत?
आजचे दिन आहे म्हणले काय आलेच नाहीत की आजचे दिन. बर हा फायनली काय काय आता जे निर्णय झाला तेच निर्णय होणार ना. बर हा काय चालेल जास्त इकडं पंचा चालणार. नाही तुतारी का कमळ असा इथे लीड सुतारी. तुतारी. चला तुमचं कुठलं गाव गाव कुठलं वडशिंगे हा? वडशिंगे वडशिंगे. काय चालू आहे वडशिंगे मध्ये आता तुतारी आहे कमळ आहे काय लोकांच्या मनात? तुतारी का बरं केवढ्याला आहे 30 रुपये 30 रुपये महागाई गिरा लय महाग राव. माल आहे का माल मार्केटमध्ये पाणी बरं. नाही काय नाही पाणी नाही होय? कुठं आहे खासदार पाणी? म्हणतात ना पाणी आणलंय म्हणून. नाही कुठं आहे पाणी बर पाणी प्यायला पंचायत झाली सकाळी पाणी भरून आलो घरी. बर हा आता काय मनात काय लोकांची आता तुम्ही इथे येत असता लोकांची चर्चा होत असते ए तुकारी काय म्हणजे आता काय ऐकलं तुकारी तुतारी. हा माझं मतदान त्यालाच आहे. बर बर हा. बर फुल टेटस आहे आमची. बर 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 चला बाबा एक मिनिट बाबा मला जाऊ द्या. काय कुठलं गाव तुमचं माडा आहे इथलं. माडा. काय माडेकरांच्या मनात आहे सांगा ना एका अहो बाजूला काय आता 5 वर्ष होऊन त्यांनी दोन्ही महामार्ग माडा तालुक्यात येणारे दुसरीकडे घालवले. हा, एकूण असंच माडा शहराला फायदा होणारा हा. आणि परत एकूण तुळजापूर असाच गोवा जाणारा मार्ग हे केंद्राच्या हातातला आहे. हा मग त्यांनी तिकडे घालवलं एक मोहोळ तालुक्यात आणि एक बार्शी तालुक्यात. मग हे तर का आहे घंटा आहे का इथं ह्या गावाची सुधारणाच नाही. काय 5 वर्षात केलं यांनी. हा. मग आता काय करायचं ठरवलंय ते काय? प्रश्न आहे. हा काय करायचं ठरवलंय आता एका काय बाजूला आता काय? पवार साहेबांची तुतारी आहे. पवार साहेब- तुतारी चालवणार हा. फुंकणारा माणूस. पवार साहेबांनी 5 वर्षात काय केलं नाही ह्यानेही केलं नाही. मग आता तिसरा हा? ऑप्शन कोण आहे आता? एनओडीला टाकायचं नोटोला. नोटाला आता काय करायचंय ह्यांना नोटाची देऊन सुद्धा उपयोग प्रतिक्रिया काय? येते ती नोटाची सुद्धा प्रतिक्रिया येते लक्षात उपयोग काय नाही. हा? 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 हे का झालंय दोन्ही महामार्ग त्यांनी तवा तवा घालवले. त्यांचं ऐकू. हा. हा? बोला बोला माडा सुधारणा आहे का आमची हा, इथं हा. माड्यात काय काय केलं एवढं 5 वर्ष निवडून येऊन बर शरद पवारानं निंबाळकर काय केलं मला सांगा 2 महामार्ग घालून दोन माड्याचं महामार्ग कल्याण होणार. बर काय केलं मला सांगा मग आता सुधारणा आहे कोणाला का तरी- कुठली? कोणाकडे तरी कल असेलच की. अहो काय नोडवलं टाकलं तरी आलं दोन्ही. काय करा उपयोग आहे त्याचा केलं नाही. हा? आणि हे नाही केलं. नोटाला टाकायचं असं लोकांचं म्हणणं काय आता एंडिंग कुठून आला तुम्ही रानात ना आलाय कसं काय आता काय म्हणत आहे लोकसभा आली की एका बाजूला घड्याळ तुतारे एका बाजूला कमळ आहे लोकांच्या मनात काय चालू आहे लोक मला काय सांगावं आता तुमच्या मनात काय चालू आहे आमच्या मनात काय आता तुतारी हा? तुतारी का ते सांगतात म्हणून नाही ना तुतारी का बरं तुतारे का आपलं करू वाटतं म्हणून तुतारी करायची. सगळ्यांना पण माहिती पाहिजे की लोकांचा कल कोणाकडे आहे बाबा लोकसभा आली गिरायक काय म्हणतं तुतारी का कमळ काय काय चालवायचं म्हणतं जरा तुतारीमध्ये तुतारी तुतारी म्हणतं तुम्हाला काय वाटतंय हा? तुतारी हा माझी जाव आहे पुण्यात आहे लेख 30 महिने आणा तुतारीला टाका त्यांनी सांगितलं तुम्हाला पुण्यात माझा जाव आहे लेख आहे बर. पोलीस मध्ये आहे बर 30 म्हणला तुतारीला बघावा हा हा म्हणला वा, हे काय लोकच मला आता फिरवतात बघा इकडे या पण आपण त्यांचं ऐकायचं कारण त्यांनी इंटरेस्ट घेतलेला आहे ह्याच्यात आपल्याला त्यांना दुखवायचं नाही या पुढे मी बोला कमळ कमळ बर कमळ का कमळ घरकुलं दिलेत घरकुलं दिलेत संडास दिलेत PM किसानचा हप्ता चालू आहे पारदर्शक आहे सगळं बर फक्त अजित पवारला घेतल्यामुळं बदनाम झालंय भाजप दुसरं काय विषय नाही मग आता काय होईल काय कमळ टाकतील का लोक कमळच होणार बर तुमचं कुठलं गाव माडाच माडा तुमचं कुठलं गाव काय वाटतं तुतारी का कमळ तुतारी बघा दोघं मित्र हे बरोबर आहे ते बरं का पण एक मित्र म्हणतो कमळ चालवायचं एक मित्र म्हणतो तुतारी चांगली चालेल तुतारी फुंकणारा माणूस का बरं काय ह्या खासदारचं काय काम नाही. बर भाजप सरकारवर खुश आहेत का आता त्यांनी वेगवेगळ्या योजना सांगितल्या तुमच्या मित्रांनी लोक खुश आहेत का? महागाई पण बघितली पाहिजे डिझेल पेट्रोल गॅस बर काय आहे त्या महागाई काय आहे का नाही त्याचा काय. बर महागाईमुळे लोक नाराज आहेत काय म्हणणं आहे तुमचं तुतारी का बरं तुतारी कारण का कमळाच्या काळात दुधाला भाव नाही काय नाही आणि दुधाला भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांना चांगलं झालं पाहिजे शरद पवार जर आलं तर दुधाला भाव भेटेल सगळे भेटेल बर म्हणून पवार साहेबांना विश्वास आहे का शेतकरी हो विश्वास आहे शेतकऱ्यांना आहे का पवार साहेबांना विश्वास मग बर का बरं शेतकऱ्यासाठी पहिल्यांदा संपूर्ण कर्जमाफी केली शरद पवार. काय सांगताय तुमची झाली का त्यावेळेस मग किती झाली तुमची वैयक्तिक 2 लाख. अरे 2 लाख झाली आता केलती ना काहीतरी मध्यंतरी काय खरं आहे त्यांचं
काय करायचं चला आता मित्रांनो हे बघा जास्त व्हिडिओ लांबून उपयोग नाही. आता मी थोडं एंडिंग कडे जातो. आता आपण बघितलं की माढा शहरामध्ये मी सध्या होतो. माढा शहरामध्ये आमदार बबनदादा शिंदे जरी माहितीचं काम करत असतील तरी लोक मात्र तुतारी चालवणारा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत मोहिते पाटील त्यांच्याच बाजूनी लोक आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचं हा व्हिडिओ एडिट करणार नाही. जे आहे ती सत्य परिस्थिती जे आहे ते जसं आहे तसं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुर्तास मी इथंच थांबतो. माढा लोकसभा मतदारसंघातील पुढचं गाव आता आम्ही येतोय. या ठिकाणीच मी थांबतो. मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस करून आणि नौशाद मुलानी टाइम्स 9 कडून माढातून. टाइम्स 9 मराठी ध्यास नव्या संकल्पाचा.